जय हिंद मित्रांनो. स्टडी आय क्यूमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण ते खूप हुशार आहेत. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात. तर मी अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजून एक विनंती म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हा कोर्स किंवा असे व्हिडिओज मराठीत कंटिन्यू केले पाहिजे, तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. जेणेकरून माझं प्रोत्साहन वाढेल. मला सुद्धा कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे की नाही. आणि अजून कोणते कोर्स तुम्हाला किंवा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील मराठीत, तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे? तर तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. तर सुरू करूयात आपण या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये आपण मनी मल्टिप्लायर बघणार आहोत. आता इकॉनॉमिक टर्म आहे, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. आता खूप जणांना इकॉनॉमी जो आहे तो खूप कठीण विषय वाटतो, MPSCसाठी, UPSCसाठी. कारण काय असतं माहिती आहे का, ते जे करंट अफेअर सुरू आहे ते बघतात आणि ते रटून टाकतात. त्यांना जे बेस आहे ते माहिती नसतं. म्हणजे जर RBI रेपो रेट कमी करत आहे, तर रिझन्स काय आहे? जर तुम्हाला बेसिक माहीत असेल, तुम्ही सुद्धा प्रेडिक्ट करू शकता की या मॉनेटरी पॉलिसीमध्ये RBI आपले जे रेपो रेट आहे ते कमी करणार किंवा वाढवणार. ते आपण सुद्धा सांगू शकतो. जर आपल्याला बेसिक नॉलेज जे आहे ते चांगल्या प्रकारे माहीत असेल. तर काय होतं माहिती आहे का, हे जे सगळे बेसिक कॉन्सेप्ट्स आहे हे निग्लेक्ट करून टाकतात, की हे आता काय गरज आहे आपल्याला वाचायची, हे आपल्याला काही गरज नाही आहे. आपण जे करंट इश्यूज आपल्याला विचारतात, करंट इश्यू आपण बघू. पण करंट इश्यू जर तुम्ही बघायचं आहे तुम्हाला, पेपरमध्ये काय येत असतं, की रेपो रेट जे आहे ते कमी झालं आहे. त्यानंतर काय येत असतं, की जे मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आहे ती आणलेली आहे. तर आता ते का बरं आणलेलं आहे? ते सगळं बघायला आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे. म्हणून आपण बेसिक बघू. जे NCERTजमध्ये दिलेलं आहे. पण जर तुम्ही NCERT वाचाल तर तुम्हाला म्हणजे त्यामुळे खूप जण त्यामुळे सोडत असेल. वाचणं इतकं किचकट प्रमाणात दिलेलं आहे ते NCERTजमध्ये. तर आपण एकदम सोप्या भाषेत व्हिडिओज थ्रू आपण समजण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण मनी मल्टिप्लायर बघू. त्यानंतर पुढचे व्हिडिओज जे आपण इकॉनॉमीवर बनवू, त्यावर मी मॉनेटरी पॉलिसी कव्हर करणार आणि जे काही इकॉनॉमिक कॉन्सेप्ट्स असेल ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे? आणि हे कशासाठी, तर फेसबुकवर मला खूप रिक्वेस्ट आली होती की इकॉनॉमीवर तुम्ही व्हिडिओज बनवा किंवा जे कमेंट सेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा इकॉनॉमीवर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप रिक्वेस्ट आले होते. त्यामुळे मी इकॉनॉमीवर व्हिडिओज बनवत आहे. ठीक आहे? तर आता आपण पुढे जाऊयात. व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी, मयूर मोगरे. तर चला बघूयात. तर आता हे NCERTमध्ये दिलेलं आहे. आता बघा, जर आपण NCERTमधून वाचायचा प्रयत्न करणार, तर आपण कशाप्रकारे वाचू? तर आता बघा, इथे जे अंडरलाईन होणार आहे ते तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. जसं इथे बघा, टोटल स्टॉक ऑफ मनी इन सर्क्युलेशन अमंग द पब्लिक ॲट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम इज कॉल्ड मनी सप्लाय. त्यानंतर M1 इज इक्वल टू CU प्लस DD, where CU is currency notes plus coin held by the public and DD is the net demand deposit held by the commercial bank. बापरे! म्हणजे आता हे सगळं वाचून मला जे आइन्स्टाईनचं एक कोट होतं ते आठवलं. इफ यू कांट एक्सप्लेन इट सिम्पली, यू डोंट अंडरस्टँड इट वेल इनफ. आता अशा प्रकारे मी तुम्हाला समजवू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा समजणार की मला सुद्धा समजलेलं नाही आहे. तर म्हणून आपण म्हणजे मी ज्या प्रकारे शिकवतो, मी ज्या प्रकारे एक्झाम्पल्स थ्रू शिकवतो, मी असंच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार या व्हिडिओमध्ये. जेणेकरून तुम्हाला इझिली, जर आपण एक्झाम्पल थ्रू शिकलो तर आपल्याला एकदम इझिली ते लक्षात राहते. तर इथे सुद्धा आपण असंच घेऊ, एकदम इझिली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? तर आपण एक्झाम्पल थ्रू हे सगळं समजून घेऊयात इथे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला आता फक्त इमॅजिन करायचं आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते रिलेट करायचे आहे स्वतःसोबत किंवा एक्झाम्पल जे आहे तुम्हाला समजून जाणार, एकदम सोप्या भाषेत आहे. तर आता इमॅजिन करा की इथे RBI जवळ पैसे आहे. आता RBI जवळ पैसे कुठून येणार आहे? तर RBI आपले पैसे स्वतः छापू शकतात. आता ते कितीही छापू शकतात का? तर हो, पण एक कंडिशन आहे, एक अट आहे, की त्यांच्याजवळ थोड्या प्रमाणात गोल्ड असला पाहिजे. आता ते किती गोल्ड असला पाहिजे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
ठीक आहे. जर नाही माहीत तर आपण मॉनिटरी पॉलिसी जेव्हा घेऊ पुढच्या व्हिडिओजमध्ये तेव्हा आपण बघूच ते. पण इथे काय असतं, की आर-बी-आय कितीही पैसे छापू शकतो, जर त्यांच्याजवळ पर्टिक्युलर अमाउंटमध्ये गोल्ड असेल तर. ठीक आहे. आता त्यानंतर काय होतं, की हे आर-बी-आय आपल्या स्वतःजवळच हे पैसे ठेवणार आहे का? तर नाही. त्यांना खालीसुद्धा द्यावं लागेल. कोणाला द्यावं लागेल? सर्क्युलेशनमध्ये आणावं लागेल. तर ते सर्क्युलेशनमध्ये कसे आणणार? तर ते बँकेतसुद्धा देऊ शकतात किंवा ते काय करणार? ते सरकाराला देणार. आता सरकाराला ते फ्रीमध्ये देणार का? घ्या, घ्या आमच्याकडून पैसे घ्या. असं ते करणार नाही. तर सरकाराला जर पैसे पाहिजे, त्यांना का बरं पैसे पाहिजे? त्यांना खूप कामं करायची आहे. सबसिडीज द्यायची आहे. त्यानंतर त्यांना जे सॅलरीज असतात ते द्यायचं आहे. तर इमॅजिन करा त्यांना सॅलरीज द्यायची आहे. ठीक आहे. एकदम म्हणजे काय एकदम लिटरल मीनिंग्सवर जाऊ नका तुम्ही. नाहीतर म्हणजे एकदमच लिटरल जाल तुम्ही तर असं करू नका. तर इथे काय आहे सरकारला इमॅजिन करा सरकाराला इथे सॅलरी द्यायची आहे. त्यासाठी त्यांना पैसे पाहिजे. त्यासाठी त्यांना पैसे पाहिजे ते कसे काय घेणार? तर त्यांच्याजवळ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. तर काय करणार ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आर-बी-आयला देणार. आर-बी-आय त्यांना पैसे देणार. आता अशा प्रकारे आता सरकाराजवळ पैसे आले. आता हे सगळं काय असतं, हे सगळं मी हेलिकॉप्टर मनीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. तर जास्त डिटेलमध्ये इथे जात नाही मी. तुम्ही हेलिकॉप्टर मनी बघितलं नसेल तुम्ही ते बघून घ्या. तर आता इथे काय होणार आहे, इथे सरकाराला जवळ पैसे आलेले आहे. आता इथे काय होणार, इथे सरकाराच्या अंडरमध्ये कोणी आय-पी-एस ऑफिसर काम करत आहे. आता सपोज इमॅजिन करा इथे सलमान खान काम करत आहे. तो पोलीस इन्स्पेक्टर आहे, आय-पी-एस ऑफिसर आहे इमॅजिन करा. तर इथे काय होणार, इथे आता महिना भरलेला आहे, त्याला पेमेंट मिळणार आहे. तर आता हे सरकार काय करणार आहे, सरकार पेमेंट देणार आहे. आता इथे सुद्धा एकदम लिटरली जाऊ नका, की इथे ही सरकार थोडी पेमेंट देत असते. हे जसं केंद्र सरकार, राज्य सरकार अशा प्रकारे काही घेऊ नका. इथे फक्त आपल्याला एक्झाम्पल थ्रू समजायचं आहे म्हणून इथे सरकार म्हणजे मोदीजी यांना पैसे देत आहे. ठीक आहे. आता सलमान खानला आपली सॅलरी जी आहे ती मिळालेली आहे. पण आता इथून जो हा पैसा आहे, सलमान खानजवळ जो आला आहे सॅलरी थ्रू, तो कुठून आलेला आहे? म्हणजे रूट कुठून झालेला आहे? जनरेट कुठून झाला होता? तर आर-बी-आय जवळून झाला होता. आपण बघितलं होतं. बरोबर आहे. आर-बी-आय जवळून जनरेट झाला होता. आता तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर बॅड बँकचा व्हिडिओ बघितला असेल, मी तुम्हाला बॅड बँक कशाप्रकारे वर्क करतं ते मी तुम्हाला शिकवलं होतं. जर तुम्ही ते बघितला आहे व्हिडिओ तर चांगलंच आहे. नाही बघितला आहे तुम्ही ते बघून घ्या. तुम्हाला खूप जे कॉन्सेप्ट्स आहे, बेसिक कॉन्सेप्ट्स ते सुद्धा क्लिअर होऊन जाणार. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्या व्हिडिओमधलीच एक स्लाईड आहे ही, की आर-बी-आयचे 2 प्रकारचे हे असतात, ॲसेट असतात आणि लायबिलिटीज असतात. ॲसेटमध्ये काय-काय येत असतं? तर गोल्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, लोन जे दिलेले आहेत त्यांनी, बरोबर आहे? किंवा फॉरेन एक्सचेंज. आणि लायबिलिटीजमध्ये काय येत असतं? बँकर्स डिपॉझिट टू आर-बी-आय, गव्हर्नमेंट डिपॉझिट, करन्सी इन सर्क्युलेशन. आता इथे इम्पॉर्टंट आपल्यासाठी काय आहे? तर करन्सी इन सर्क्युलेशन. आणि थोडक्यात तुम्हाला ॲसेट आणि लायबिलिटीजमधलं डिफरन्स सांगायचं आहे. म्हणजे काय? ॲसेट म्हणजे आपल्या मालकीचं आणि लायबिलिटीज म्हणजे काय? जे आपल्याला परत करायचं आहे. म्हणजे आपण उधार घेतलेला आहे कोणाजवळून. आणि त्याहीपेक्षा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जर तुमचं स्वतःचं घर आहे आणि तुम्ही ते भाड्याने दिलेलं आहे, तर ते घर तुमच्यासाठी ॲसेट झालं आणि जर तुम्ही दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहून राहिले, तर ते तुमच्यासाठी लायबिलिटीज झालं. ठीक आहे? तर आता हा जो पैसा आर-बी-आय जवळून जनरेट झाला होता, जो सलमान खानजवळ पोहोचलेला आहे. तर हा पैसा याला आपण म्हणतो हाय पॉवर्ड मनी किंवा M0. ठीक आहे. हाय पॉवर्ड मनी M0. कशाला म्हणतो आपण? जो आर-बी-आय जवळून जनरेट झाला होता. जो सर्क्युलेशनमध्ये आला आहे. आपण या स्लाईडमध्ये बघितलंय करन्सी इन सर्क्युलेशन. सर्क्युलेशनमध्ये आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जे पार्ट्स आहेत ते पडतात जसे M1, M2, M3, M4 तुम्ही ऐकलेलं असेल. ते सुद्धा आपण डिटेलमध्ये घेऊ या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर इतकं समजलं तुम्हाला? आर-बी-आय जवळून जो पैसा जनरेट झाला आहे, त्याला आपण हाय पॉवर्ड मनी म्हणतो. म्हणजेच M0. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता पुढे काय आहे? तर आता इथे इमॅजिन करा, सलमान खानला सॅलरी मिळाली होती. बरोबर आहे. आता सलमान खानजवळ सॅलरी आलेली आहे. आता तो काय करणार? तो स्वतःजवळ ठेवू शकतो किंवा तो बँकेत जमा करू शकतो. आता इथे असं सुद्धा लिटरल घेऊ नका, की सॅलरी डायरेक्ट बँकेत जमा होत असते. सॅलरी कॅशमध्ये थोडी मिळत असते. आता इमॅजिन करा इथे सलमान खानला कॅशमध्ये सॅलरी मिळालेली आहे. तो स्वतःजवळ ठेवू शकतो म्हणजेच आणि एस-बी-आयमध्ये म्हणजे कुठल्याही बँकेत जाऊन जमा करू शकतो. आता जर सलमान खानने आपल्या हातात ठेवले म्हणजे आपल्या जवळच पैसे ठेवले, बँकेत जमा नाही केले, त्याला आपण काय म्हणू, की करन्सी इन हँड म्हणजे त्यांनी आपल्या हातात करन्सी ठेवलेली आहे, आपल्या जवळ करन्सी ठेवलेली आहे किंवा तो बँकेत जमा करू शकतो. बरोबर आहे. करन्सी इन बँक. आता बँकेत कशाप्रकारे जमा करू शकतो? तर करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट.
आता हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे हे काय झाले, डिमांड डिपॉझिट झाले. बरोबर आहे. टाईम डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट म्हणजे ज्यात वेळ लागतो मॅच्युअर होण्यासाठी. इथे काय असतं डिमांड डिपॉझिट म्हणजे काय, की करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट म्हणजे तुम्ही लवकरच पैसे जे आहे ते काढू शकता. सेव्हिंग अकाउंट असली ATM मधून काढू शकता. करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन लवकर होत असते. तुम्ही काढू शकता पैसे लवकर. ठीक आहे. तर अशा 2 प्रकारे सलमान खान आपले पैसे ठेवू शकतो. स्वतःच्या हातात किंवा बँकेत डिमांड डिपॉझिटमध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा डिमांड डिपॉझिटमध्ये. ठीक आहे. आता याला आपण काय म्हणतो M1. M1 म्हणजे काय करन्सी इन हँड. म्हणजे सलमान खानने जर आपल्या हातात ठेवले ते पैसे प्लस करन्सी इन बँक. बँकेत जितके डिपॉझिट आहे त्याला आपण म्हणतो M1 म्हणजे दोघांचीही ॲडिशन. ठीक आहे. आता इथे हे जे पैसे आहे, जे बँकेत डिपॉझिट झालेले आहे, ठीक आहे. जे बँकेत डिपॉझिट झाले, बँकेसाठी काय ॲसेट असणार की लायबिलिटीज असणार? तर लायबिलिटीज म्हणजे काय, जे आपल्याला परत करायची आहे. ॲसेट म्हणजे काय, जे आपल्याला परत करायचं नाही आहे, आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे त्यावर. पण इथे सलमान खानला परत करायचे आहे बँकेला पैसे, बरोबर आहे. हे जे डिपॉझिटमध्ये ठेवले आहे सलमान खाननी, हे बँकेचे नाही झाले आहे ना, हे सलमान खानचेच आहे. म्हणजे SBIला परत करायचे आहे ते पैसे. म्हणजे इथे काय होणार आहे, हे काय झाले बँकेसाठी लायबिलिटीज झाले, बरोबर आहे. म्हणजे इतकं तुम्ही लक्षात ठेवा, डिपॉझिट केले ते बँकेसाठी लायबिलिटीज झालं आणि लोनमध्ये जर बँकेने दिले, तर लोन मध्ये दिल्यावर ते जे पैसे आहे ते बँकेसाठी ॲसेट बनणार. काऊन की ते परत येणार आहे, त्यावर इंटरेस्ट बँकला मिळणार आहे. ठीक आहे. तर इतकं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता बँक काय करणार, बँक हे जे पैसे डिपॉझिटमध्ये आलेले आहे, हे आपल्याजवळच ठेवणार का? तर नाही. कारण जे आपल्याजवळच ठेवणार ते पैसे, तर जे इंटरेस्ट सलमान खानला द्यायचा आहे त्यांना, ते कशाप्रकारे जनरेट होणार? म्हणजे बँक तर लॉसमध्ये जाणार इथे. बरोबर आहे. तर इथे बँक काय करणार, बँक कोणाला तरी लोन देणार. आता हे जेव्हा लोन देणार कोणाला, तर ते काय राहणार आहे, ते त्यांचं ॲसेट राहणार आहे. बरोबर आहे. आता का बरं ॲसेट राहणार आहे? कारण त्यांना त्यावर इंटरेस्ट मिळणार आहे आणि ते जे लोनचे पैसे आहेत ते परत सुद्धा मिळणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी ते ॲसेट झाले. ठीक आहे. आता लायबिलिटीज आणि ॲसेट तुम्हाला समजलं आहे. M1 म्हणजे काय समजलं आहे, करन्सी इन हँड म्हणजे सलमान खानच्या हातात जी करन्सी असेल आणि त्यानंतर प्लस बँकेत जितके डिपॉझिट असेल ते. आता अजून रिफाईन करून समजू, अजून एक्झाम्पल चांगल्या प्रकारे एक्झाम्पल थ्रू समजू. तर आता सलमान खान आहे. ठीक आहे. सलमान खानला इमॅजिन करा की सॅलरी मिळाली ₹100. ठीक आहे. आता इमॅजिन करा, IPS ऑफिसरला इतकी कमी मिळत नाही. पण तुम्ही इमॅजिन करा की सलमान खानला ₹100 सॅलरी मिळालेली आहे. आता सलमान खानला काय वाटलं, की मी हे पैसे माझ्याजवळच ठेवतो. म्हणजे बँकेत डिपॉझिट करत नाही. आता असेल काही म्हणजे त्यांना वाटत असेल, की मग माझ्याजवळच ठेवले पाहिजे, मला खर्च करायचे आहे. मी बँकेत जमा करणार नाही आहे. ठीक आहे. तर आता इथे लायबिलिटीज काय होणार आहे, काऊन की जर सलमान खाननी पैसे डिपॉझिट केले, ते लायबिलिटीजमध्ये कॅल्क्युलेट होणार आणि बँकेने जर लोन दिला, ते ॲसेटमध्ये कॅल्क्युलेट होणार. आता इथे डिपॉझिट काहीच केलेले नाही सलमान खानने, बरोबर आहे. तर लायबिलिटीज किती झाली? 0. आता इथे इमॅजिन करा, अजून कोणीच डिपॉझिट केलेलं नाही आहे. फक्त या पृथ्वीवर फक्त बँक आहे आणि सलमान खान आहे. यासाठी म्हणजे दुसरं कुठलंही लॉजिक तुम्ही लावू नका. जे आपण जेव्हा पेपर सोडवताना आपण लॉजिक लावतो, की असं असेल आणि आपलं उत्तर जे आहे ते चुकून जातं, एक्स्ट्रा लॉजिक लावल्यामुळे. तर इथे सुद्धा आपण फक्त जे फास्ट आहे तेच घेऊ, म्हणजे एकदम जास्त डीपमध्ये जाऊ नये लॉजिकच्या. तर इथे सलमान खानने डिपॉझिट केले नाही आहे. सलमान खानजवळ ₹100. त्यानंतर SBI जवळ लायबिलिटीज म्हणजे डिपॉझिट झाले नाही आहे, त्यामुळे लायबिलिटी 0 राहणार आणि जर डिपॉझिटच झाले नाही आहे पैसा, तर ते लोनमध्ये कसे देऊ शकणार? त्यामुळे ॲसेटसुद्धा 0 आहे. ठीक आहे. या केसमध्ये M1 किती राहणार आहे? तर करन्सी इन हँड प्लस करन्सी इन बँक. तर करन्सी इन हँड म्हणजे सलमान खानच्या हातात किती आहे? ₹100. बँकेत किती आहे? लायबिलिटीज बघायचं आहे आपल्याला इथे. नेहमी M1 साठी नेहमी जी करन्सी इन बँक आहे, त्यामध्ये लायबिलिटीज बघायचं आहे. जे डिपॉझिट झालेले आहे. तर ते किती आहे? 0 म्हणजेच ₹100. ठीक आहे. इथे M1 किती झालं? 100. आता आपण इथे दुसरा एक्झाम्पल घेतला. आता इथे बघा सलमान खानजवळ ₹100 आहे. तोच परत एक्झाम्पल. आता इथे सलमान खाननी काय केलं? इथे सलमान खाननी स्वतःजवळ नाही ठेवले. इथे सलमान खाननी जे पैसे त्याला मिळालेले आहेत, ते बँकेत जमा केले. आता बँकेत जमा केले. ठीक आहे. आता म्हणजे सलमान खानच्या हातात किती आहे? तर ₹0. आता इथे RBIने काय सांगितलं आहे, जे बँक आहे त्यांना, की तुम्ही कॅश रिझर्व्ह रेशो 100% ठेवा. आता कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय? तर आपण डिटेलमध्ये जेव्हा मॉनिटरी पॉलिसी घेऊ तेव्हा घेऊच. पण इथे तुम्हाला थोडक्यात सांगतो, की कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय होत असतं, की RBI जे बाकी बँक आहे त्यांना सांगतात, की तुम्ही काही पैसा वेगळा काढून ठेवा. म्हणजे तो पैसा जो डिपॉझिट झालेला आहे, त्यामधून काही पर्सेंट तुम्ही वेगळा काढून ठेवा आणि ते तुम्ही लोनमध्ये नाही सर्क्युलेट करू शकता. ठीक आहे.
तर आता इथे त्यांनी 100% म्हटलं आहे, म्हणजे 100% जितका डिपॉझिट आला आहे तितका पूर्ण तुम्ही आपल्याजवळ ठेवा. काहीच तुम्ही लोनमध्ये नाही देऊ शकता. ठीक आहे. असं होत नसतं, पण आपण हायपोथेटिकली फक्त एक्झाम्पल समजण्यासाठी आपण असं घेत आहे. ठीक आहे. तर आता कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे वेगळा काढून ठेवायचा आहे तुम्हाला, तर 100% तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे डिपॉझिटमध्ये जितकं पण आलेलं आहे, ते सगळं तुम्हाला वेगळं काढून ठेवायचं आहे. ते तुम्ही लोनमध्ये नाही फिरवू शकता. तर आता इथे जितकं ₹100 मिळालेलं होतं, तर SBI काय करणार आहे, ते सगळं काही लायबिलिटीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यांनी काहीच ते लोनमध्ये देऊ नाही शकत. म्हणजे ॲसेट झिरो राहणार आहे. बरोबर आहे. लोनमध्ये काहीच दिलं नाही म्हणजे ॲसेट झिरो आणि डिपॉझिट झालेला आहे ₹100 म्हणजे लायबिलिटीज 100. तर आता इथे काय होणार आहे? इथे M1 किती राहणार आहे? करन्सी इन हँड प्लस करन्सी इन बँक. म्हणजे हातात किती आहे? सलमान खानच्या हातात ₹0 आहे आणि लायबिलिटीजमध्ये किती आहे? तर ₹100 आहे. म्हणजे M1 किती झालं? 100. 0 प्लस 100, ₹100. ठीक आहे. पण आता असं कॅश रिझर्व्ह रेशो कुठल्याही देशात कॅश रिझर्व्ह रेशो 100% होत नसतं. ठीक आहे. आता इथे सलमान खानजवळ ₹0 आहे आणि त्यांनी पूर्ण पैसे बँकेत डिपॉझिट केले म्हणजे लायबिलिटीज 100 आहे. आता इथे RBIने काय सांगितलंय तुम्हाला कॅश रिझर्व्ह रेशो 10% ठेवायचा आहे. आता ते कशासाठी सांगतात ठेवायला ते आपण मॉनिटरी पॉलिसीमध्ये बघू. पण मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं कॅश रिझर्व्ह रेशो 100% ठेवायला लावलं होतं. आता या एक्झाम्पलमध्ये कॅश रिझर्व्ह रेशो 10% आहे. ठीक आहे. म्हणजे 10% तुम्ही वेगळे काढून ठेवा जे डिपॉझिट आलं आहे त्यामधून आणि बाकीचे पैसे तुम्ही लोनमध्ये फिरवू शकता. तर आता इथे SBI काय करणार आहे? आता त्यांना चान्स मिळालेला आहे. आता ते लोनमध्ये फिरवणार. बरोबर आहे. त्याने तर त्यांना प्रॉफिट होणार नाही. बँक बंद होऊन जाणार. तर आता इथे त्यांनी काय केलं? इथे त्यांनी लोनमध्ये फिरवायला पैसे दिले. आता ते किती देऊ शकतात? ₹100 त्यांच्याजवळ आलेले आहे डिपॉझिट. त्यामधून 10% ते वेगळे काढून ठेवणार. म्हणजे ₹10 ते वेगळे काढून ठेवणार आणि ₹90 ते लोनमध्ये देऊ शकतात. तर यांनी काय केलं? ₹90 लोनमध्ये दिले. आता जे ₹90 लोनमध्ये दिले, ते लायबिलिटीजमध्ये येणार की ॲसेटमध्ये येणार? ते त्यांच्या मालकीचे आहेत, ते त्यांना परत मिळणार आहे बँकेला. तर ते त्यांच्या ॲसेटमध्ये आणले. बरोबर आहे. त्यांच्या ॲसेटमध्ये आता ₹90 जमा झाले. बरोबर आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता इथे माल्याने काय केलं, ते जे ₹90 त्यांनी लोनमध्ये घेतले, ते त्याच्या मुलाला दिले. आता त्याच्या मुलाला म्हटलं, की "तू जा आणि हे जे पैसे मी तुला देत आहे ₹90 हे तू वाढवून आण. म्हणजे काहीही कर, कशातही इन्व्हेस्ट कर, पण ते ₹90 जे आहे ते वाढले पाहिजे." आता त्याला हे बिझनेसचं इतकं माहिती नाही. त्यांनी काय विचार केला, की सगळ्यात सेफ प्लेस कोणती आहे, जिथून आपल्याला इंटरेस्ट पण मिळू शकतो, पैसे पण जास्त वाढू शकतात. ते म्हणजे काय? तर बँक. त्याने ते ₹90 ICICI बँकेत जाऊन जमा करून टाकले. म्हणजे डिपॉझिट करून टाकले. आपण हायपोथेटिकल एक्झाम्पल घेत आहे. तर त्यांनी बँकेत जाऊन डिपॉझिट केले. आता इथे काय होणार आहे, जे ICICI बँकेच्या ते लायबिलिटीजमध्ये जाणार आहे. कारण ते जे ₹90 आहे ते त्यांना परत करायचे आहे, त्या माल्याच्या मुलाला. बरोबर आहे. तर ते लायबिलिटीजमध्ये जाणार. आता ICICIसाठी ₹90 लायबिलिटी झाले आणि ॲसेट 0 कारण त्यांनी लोनमध्ये काहीच दिलेलं नाहीये. आता या केसमध्ये M1 किती राहणार? तर M1 करन्सी इन हँड प्लस करन्सी इन बँक. तर हातात किती आहे? सलमान खानच्या हातात किती आहे? किंवा माल्याच्या हातात किती आहे? किंवा माल्याच्या मुलाच्या हातात किती आहे? तर ₹0 आहे. बरोबर आहे. कोणीच आपल्या हातात काहीच पैसा ठेवलेला नाहीये. त्यानंतर आता बँकेत किती करन्सी आहे? तर लायबिलिटीज मोजा दोन्ही बँकेचे. तर 100 प्लस 90 म्हणजे आता टोटल किती झालं? 0 प्लस 100 प्लस 90 म्हणजेच 190. आता इथे बघा तुम्ही ₹100 होते. पण ते आता किती झाले आहे? 190 याला आपण म्हणतो मनी मल्टिप्लायर. आता हे इथेच थांबणार आहे का? तर ICICI त्यातून 10% वेगळे काढणार 90 मधून. बरोबर आहे. म्हणजेच ₹9 वेगळे काढणार आणि ₹81 ते लोनमध्ये फिरवणार. असं ते चालत जाणार, चालत जाणार. आता कुठपर्यंत चालत जाणार आहे? ₹1000 पर्यंत. म्हणजे मनी मल्टिप्लायर ₹1000 होणार तेव्हा जाऊन हे थांबणार आहे. ठीक आहे. आता हे कशाप्रकारे काम करते? तर हे आपण इथे बघितलं आणि हे कशावरून ठरते, की किती जाणार आहे? हे तुम्हाला मी एक सिंपल फॉर्म्युला इथे सांगतो. म्हणजे जेणेकरून हे तुम्ही पाठ करून घेतलं, तुम्हाला कुठलाही प्रश्न आला, की कॅश रिझर्व्ह रेशो इतका आहे, इतका पैसा बँकेत जमा ठेवलेला आहे, तर किती मनी मल्टिप्लायर राहणार आहे? तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने येऊन जाणार. तर कॅश रिझर्व्ह रेशो 100% जर आहे, आपण बघितलं कॅश रिझर्व्ह रेशो 100%. आता 100% म्हणजे फ्रॅक्शनमध्ये किती येणार ते? 100% म्हणजे 100/100. बरोबर आहे. तुम्हाला 90% मार्क मिळाले म्हणजे 90/100 बरोबर आहे. तर आता 100% आहे तर 100/100 म्हणजेच 1. त्यानंतर मनी मल्टिप्लायर किती राहणार आहे? 1x. एक्स म्हणजे काय? जितका पैसा डिपॉझिट झालेला आहे. आता इथे ₹100 डिपॉझिट झाले आहे. मनी मल्टिप्लायर जर त्यांनी 100% कॅश रिझर्व्ह रेशो सांगितलं, जर आपण एक्झाम्पल घेतला होता. बरोबर आहे. त्यामध्ये किती होतं? ₹100 झाले होते. म्हणजे जितका पैसा डिपॉझिट आहे तितकाच पैसा मनी मल्टिप्लायरमध्ये आहे. त्यानंतर 10% आपण 10%चा एक्झाम्पल बघितला आहे. 10% म्हणजे काय? 10/100 म्हणजेच 1/10 बरोबर आहे. म्हणजेच 10x
जी खालची व्हॅल्यू आलेली आहे 1/, जितका आलेला आहे मल्टिप्लाइड बाय एक्स करायचं, तितकं मनी मल्टिप्लायर जमा होणार आहे. म्हणजे आता ₹100 होते, 10 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजेच 1000. म्हणजे जर 10% कॅश रिझर्व्ह रेशो ठेवलेला आहे आणि ₹100 डिपॉझिट केले आहे, म्हणजे ते किती जाणार मनी मल्टिप्लायरमध्ये, तर ₹1000 पर्यंत जाणार. ठीक आहे. त्यानंतर 5% जर त्यांनी सांगितलं, 5 म्हणजे 5/100 म्हणजेच 1/20, बरोबर आहे. तर 20x, 20x म्हणजे 20 मल्टिप्लाइड बाय 100, जितकं काही डिपॉझिट असेल ते किती अमाउंट सांगू शकतात, ₹500 सांगू शकतात, ₹1000 सांगू शकतात. तर 20 मल्टिप्लाइड बाय, आपण जो एक्झाम्पल घेतला होता त्यामध्ये 100 ठेवलं होतं, तर 20 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजेच किती होणार आहे, 2000. ठीक आहे. त्यानंतर आता नॉर्मली जे जे आर-बी-आय सांगत असतात, की तुम्ही 4% ठेवला पाहिजे. 4% म्हणजे 4/100 म्हणजेच 1/25 म्हणजेच 25x. मनी मल्टिप्लायर किती राहणार, 25x. 25 मल्टिप्लाइड बाय 100 जो आपण एक्झाम्पल घेतला होता, म्हणजेच 2500. ठीक आहे. तर हे आहे सगळं काही मनी मल्टिप्लायर विषयी. म्हणजेच काय, किती सोपं आहे बघा, की मनी मल्टिप्लायर म्हणजे काय आहे, की जितकं कॅश रिझर्व्ह रेशो सांगितलं आणि जितकी अमाउंट आहे, त्या हिशोबाने तुम्ही कितीही मनी मल्टिप्लायर असला, ते तुम्ही काढू शकता, किती हायेस्ट जाणार आहे ते. ठीक आहे. इतकं वाढतं तो मनी मल्टिप्लायरमध्ये. तर अशा पद्धतीने बघा किती इंटरेस्टिंग आहे हे, की तुम्ही ₹100 बँकेत टाका आणि ते ₹1000 मनी मल्टिप्लायर होऊन जाणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की कुठेही, कुठल्याही देशात मी तुम्हाला सांगितलं होतं, की 100% कॅश रिझर्व्ह रेशो ठेवायला लावत नाही. म्हणजे तिथे बँक चालणारच नाही. कारण त्यांना प्रॉफिट नाही होणार, तर बँक कशी चालणार? म्हणून कुठेही 100% कॅश रिझर्व्ह रेशो राहत नाही. म्हणून सगळ्या ठिकाणी मनी मल्टिप्लायर जे आहे ते ग्रेटर दॅन 1 असतं. ठीक आहे. फंक्शनल इकॉनॉमीमध्ये. कारण कॅश रिझर्व्ह रेशो 100% ठेवायला लावूच शकत नाही ते. ठीक आहे. आता हे बघा, हेच जे मी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे सगळं मनी मल्टिप्लायर विषयी, जर तुम्हाला एन-सी-आर-टी मधून वाचायचं आहे, तुम्हाला हे सगळं वाचावं लागेल. बघून घ्या जर तुम्हाला समजत असेल तर. कारण खूप कठीण जातं हे समजायला. पण तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि हेच सगळं जे इथे सांगितलेलं आहे, एकदम एक्झाम्पल थ्रू सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण रिलाय करू शकता. पूर्ण तुम्ही डिपेंडंट राहू शकता या व्हिडिओवर मनी मल्टिप्लायर विषयी. ओके. म्हणजे तुम्ही बेसिक कन्सेप्ट जे आहे तुमचे, ते मी सगळे क्लिअर करून देणार. तुम्ही काहीच काळजी करू नका. जे इकॉनॉमिक्सचे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, ते मी तुमचे क्लिअर करून देणार. जेणेकरून तुम्हाला मग करंट अफेअरमध्ये जे काही येणार, ते तुम्हाला वाचायला एकदम सोपं जाणार. आता हे सगळं झालं आपण मनी मल्टिप्लायर आपलं, बरोबर आहे. आता आपण बघू M1, M2, M3, M4 काय असतं. आपण M1 बघितलेलं आहे. मग M1 काय, करन्सी विथ पीपल प्लस करन्सी इन बँक. ठीक आहे. म्हणजे सलमान खानच्या हातात जितकी करन्सी आहे, प्लस बँकेत किती डिपॉझिटमध्ये जितकी करन्सी आहे, त्या दोघांची ॲडिशन म्हणजेच M1 झालं. आता इथे एक स्टोरी इमॅजिन करा, की सलमान खानला काय झालं, सलमान खानने बँकेत डिपॉझिट तर केले. त्याला म्हणजे ₹100 आले होते. त्यांनी काय केलं, की त्याला विचार विचार करत होता, की मी आता कुठे डिपॉझिट करू? मी म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करू? तर त्याला एक पोस्टमॅन मिळाला. त्या पोस्टमॅननी सलमान खानला म्हटलं, की तुम्ही आता काय करा, किसान विकास पत्र घ्या. म्हणजे काय, 8 वर्षात तुमचे पैसे डबल होऊन जाणार. आता त्याने 8 वर्ष हे ऐकलं नाही. त्याला वाटलं, "अरे वाह! पैसे डबल होऊन जाणार." तर त्याने काय केलं, ₹50 बँकेत डिपॉझिट केले आणि ₹50 पोस्टात डिपॉझिट केले. म्हणजेच झालं M2. M2 म्हणजे काय होतं, की M1 प्लस पोस्ट ऑफिस ओन्ली सेव्हिंग. आता इथे फक्त सेव्हिंग आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. फक्त सेव्हिंग आहे M2मध्ये. बाकी बाकी नाही आहे, टाईम डिपॉझिट नाही आहे. फक्त सेव्हिंग. त्यानंतर काय झालं, आता सलमान खान टीव्ही बघत होता. त्यामध्ये बिल गेट्सचा एक इंटरव्ह्यू आला होता. तर बिल गेट्स सांगत होता, की "मी खाली पडलेले पैसेसुद्धा उचलत नाही. तितक्या वेळात मी जितका वेळ लागेल उचलायला, तितक्या वेळात तर मी डबल पैसे बनवून घेतो." म्हणजेच टाईम इज मनी. तर सलमान खानला वाटलं, "अरे, म्हणजे हे तर कमाल झाली. म्हणजे टाईम इज मनी, म्हणजे मी टाईममध्येच इन्व्हेस्ट करतो." तर त्याने तेच केलं. त्यांनी टाईममध्ये इन्व्हेस्ट केलं. आता टाईममध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे काय, तर टाईम डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट केलं. बँकेत टाईम डिपॉझिट असतं ना. टाईम डिपॉझिट म्हणजे काय, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट, एफ-डी आणि आर-डी जे आपण काढत असतो. तर तेच झालं M3. M3 म्हणजे M1 प्लस टाईम डिपॉझिट म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट. ठीक आहे. त्यानंतर परत त्याला तोच पोस्टमन मिळाला. त्यांनी म्हटलं, की "अरे, तुम्ही या टाईममध्ये इन्व्हेस्ट करत आहे, पण आमच्या पोस्ट ऑफिसच्या टाईममध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करा. तुम्हाला अजून जास्त रिटर्न्स मिळणार." तर त्याने काय केलं, त्याने तेच केलं. तेच बनलं M4. M4 म्हणजे काय, M3 प्लस पोस्ट ऑफिस टोटल एक्सक्लुडिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. ठीक आहे. म्हणजे पोस्ट ऑफिसचं सुद्धा सगळं काही येणार त्यात. टाईमसुद्धा येणार आणि सेव्हिंगसुद्धा येणार. पण एक्सक्लुडिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण प्रश्न एक असा आला होता,
एक टेस्ट सिरीज बघत होतो मी. त्यामध्ये एक असा प्रश्न आला होता. हे सगळे आले होते M1, M2, M3, M4 ची डेफिनेशन आली होती आणि M4 मध्ये असं आलं होतं, की M4 इज M3 प्लस पोस्ट ऑफिस इन्क्लुडिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स. तर इथे काय पोस्ट ऑफिस एव्हरीथिंग एक्सक्लुडिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. तर हे सगळं झालं आपलं M1, M2, M3, M4. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आता इथे काय M1 आणि M2 याला आपण नॅरो मनी म्हणतो आणि M3 आणि M4 याला आपण ब्रॉड मनी म्हणतो. आणि जर आपण लिक्विडिटी बघितली, लिक्विडिटी म्हणजे काय की सगळ्यात लवकर आपण काय खर्च करू शकणार. तर सगळ्यात पहिले काय खर्च करू शकणार आपण? जे आपल्याजवळ करन्सी आहे ती, बरोबर आहे. आपल्याला चॉकलेट पाहिजे, आपल्याजवळ करन्सी आहे, म्हणजे आपल्या हातात पैसा आहे, तर आपण लवकर खर्च करू शकणार. पण जर आपल्याजवळ पैसा नाही आहे, आपल्याजवळ कॅश नाही आहे, आपल्या एटीएममध्ये आपल्याजवळ कार्ड आहे, तर तो कमी लिक्विड बनून जातो. कारण त्याला खर्च करायला आपल्याला कंडिशन्स लागणार. एकदम इझिली खर्च करता येणार नाहीये. लहान शॉपमध्ये चालणार नाही. त्यानंतर आपल्याजवळ जर गोल्डमध्ये असलं, तर अजून कमी लिक्विड होऊन जाणार ते. म्हणजे अजून जास्त आपल्याला त्रास जाणार खर्च करायला. जर चॉकलेट घ्यायचं आहे तर. आपलं जर घर असलं, तर सगळ्यात कमी लिक्विडिटी आहे त्याची. सगळ्यात जास्त कठीण जाणार आपल्याला. बरोबर आहे? तर अशा प्रकारे याला म्हणतो आपण लिक्विडिटी म्हणजे सगळ्यात इझिली जे खर्च होऊ शकते ते सगळ्यात जास्त लिक्विड आहे. लिक्विड काय करतो? पाणी. पाणी म्हणजे लिक्विड आहे. ते एकदम लवकर फ्लो होतो. तसंच सगळ्यात जास्त लिक्विडिटी म्हणजे सगळ्यात लवकर पैसा फ्लो होणार. खर्च करू शकणार. ठीक आहे. तर करन्सी म्हणजे सगळ्यात जास्त लिक्विड आणि घर म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टीज म्हणजे सगळ्यात कमी लिक्विड. ठीक आहे. तर या हिशोबाने तुम्ही सांगा, की सगळ्यात जास्त लिक्विड कोणतं असेल? तर ऑब्व्हियस आहे करन्सी इन हँड M1 जो आहे करन्सी इन हँड आणि सेव्हिंग आणि करंट डिपॉझिटमध्ये आपण जर पैसे टाकले तर लवकर आपण एटीएममधून काढू शकतो. तर हे सगळ्यात जास्त लिक्विड झालं. त्यानंतर M2, त्यानंतर M3, त्यानंतर M4. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता पहिली स्लाईड बघा. तर पहिल्या स्लाईडमध्ये मी सगळ्यात वर लिहिलेलं आहे. M1 सगळ्यात जास्त लिक्विड आहे. त्यानंतर M2, त्यानंतर M3, त्यानंतर M4. म्हणजे M4 सगळ्यात कमी लिक्विड आहे. ठीक आहे. सगळ्यात कठीण जाते M4ला आपल्याला खर्च करायला. तर हे सगळं झालं आपलं मनी मल्टिप्लायर विषयी. ठीक आहे. तर आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. आता तुमचं पूर्ण काही झालेलं आहे. मनी मल्टिप्लायर आणि M1, M2, M3, M4 आपण सगळं काही डिटेलमध्ये बघितलं आहे. NCERTमधून सुद्धा वाचायची गरज नाहीये. पण तुम्हाला वाचायचं आहे, तुम्ही वाचू शकता. पण वाचायची गरज नाही. कारण त्यात खूप कठीण भाषेत दिलेलं आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत हे समजावलेलं आहे. तर आता इथे एक प्रश्न आहे, की इफ M1 म्हणजे मी तुम्हाला मराठीतच सांगतो, की जर ₹500 तुम्ही बँकेत जमा केले, ठीक आहे आणि कॅश रिझर्व्ह रेशो त्यांनी 4% ठेवायला लावला आहे. तर मनी मल्टिप्लायर किती होणार? मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता तो पूर्ण. ते तुम्ही बघा आणि जे आहे ते सॉल्व्ह करा आणि एकदम जास्त विचार करायची गरज नाही आहे. एकदम सोपा आहे प्रश्न. तुम्हाला एकदम एका सेकंदात उत्तर येऊन जाणार. जर तुम्ही तो मी टेबल दिला होता ना, ते फॉर्म्युला जर पाठ झाला असेल तुमचा तर. आणि फॉर्म्युलाही पाठ करण्या इतका काही हार्ड आहे नाही, एकदम सोपा आहे तो. तर आता मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि मी तुमचे जितके पण इकॉनॉमिक्स विषयी जितका पण बेसिक कॉन्सेप्ट पाहिजे तुम्हाला ते सगळं मी क्लिअर करून देणार पुढच्या व्हिडिओजमध्ये आणि आपली लक्ष्मीकांत सीरीज तर कंटिन्यू आहेच. तर तुम्ही सपोर्ट करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.